सुरुवात करूया आपण. गणपती बाप्पा मोरया. हे घ्या. हा काय केलं बरोबर केलं ना. आजोबा हे घ्या अजून एक. ए इरा, आजोबा ही बघा किती मोठे मोठे गोळे बनवते. आजोबा जसं सार्वजनिक गणपतीला असतात ना मोठे मोठे कान मोठे मोठे डोळे तसं बनवायचंय मला. इरा, त्यापेक्षा जितका छोटा आणि सुंदर गणपती असतो ना तो बनवायला डिफिकल्ट सुद्धा असतो आणि दिसायला पण छान असतो. अगदी बरोबर बोललास बाळा तू. काय झालंय हल्ली सगळं मोठं आणि असं भव्य दिव्य करण्यामध्ये ना आपण साधेपणा घालवून बसलो होतो. म्हणजे काय असते बाळा, मूर्ती किती मोठी आहे याला महत्व नाही आहे. ती छोटी असू दे पण अशी नाजूक असली पाहिजे. म्हणजे ते कान नाक किंवा कपाळ यात आपण किती डिटेलिंग करतो ना याला जास्ती महत्व आहे. ओ आणि हे सगळं हलक्या हाताने करायचं असतं. कर, हलक्या हाताने करा, हलक्या हाताने कर. हा चल. आजोबा बाकी सगळे गॉड्स तर आपल्याच घरात असतात मग गणपती बाप्पाच का सोसायटी मध्ये असतात? हा बरोबर सांगतो तुला. काय पूर्वी ना आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. हो तेव्हा त्या ब्रिटिशावर स्वातंत्र्यासाठी त्यांचं फाईट देणं आपल्याला गरजेचं होतं की नाही? ते होतं की नाही? बरोबर की नाही? म्हणून त्यांना सगळ्या लोकांना इन्स्पायर करण्यासाठी की ज्यामुळे ते सगळे एकत्र येतील हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. पण आजोबा त्याने खूप पोल्युशन आणि आवाज होतो राईट? मग गणपती बाप्पाला त्रास नाही होत? ऑफकोर्स होत असणार ना. म्हणजे काय म्हणजे तुला जे कळतं ना ते बाकीच्यांना कळत नाही ना. म्हणून मी मीटिंग मध्ये सांगलं दम देऊन आलो ते सगळ्यांना. म्हटलं लाऊड स्पीकर लावायचे नाहीत. मस्तपैकी दणदणीत आवाजात आरत्या म्हणायच्या. तुम्हाला आरत्या येतात की नाही? आजोबा काय ना आज ना खूप काम आहे, खूप काम करायचं. हो आजोबा खूप काम आहे, पटकन कर ईशान. नाही येत. मलाच काहीतरी उपाय करावा लागणार. हो देसाई मला सांगा उद्याच्या गणपतीची सगळी तयारी झालेली आहे की नाही? हो सगळी तयारी झालेली आहे, काही काळजी करू नका. प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत. बर बर गटमाले डोंट वरी एव्हरीथिंग इज फाईन. हो आणि माझी चौरंग वगैरे सगळं रेडी आहे. अगदी प्रसाद सुद्धा. ऐका 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 वाट पाहे सजना आणि फळीवर वंदना म्हणणाऱ्यांसाठी एक विशेष स्पर्धा. हो गुलमोहर सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच गणपतीची आरती करेक्ट म्हणणाऱ्यांसाठी जाहीर केलं बक्षीस. अशोक माधव मास्कावकर 15 वर्षाखालच्या मुलांसाठी स्पर्धा. आणि बक्षीस आहे 2500 रुपये.
तर लवकरात लवकर तयारीला लागा. आणि ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाचं आकर्षण, मुख्य आकर्षण हेच आहे. गणपती बाप्पा. बघा पेंगते. तिला झोपायला सांग जा. इरा गुड मॉर्निंग. जा सकाळ झाली, झोपायला जा. थँक्यू. गुड मॉर्निंग. तिचं काम तुला करावं लागणार आहे आता. करतो ना. बस 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 इकडे बस. हा, बस. आजोबा मला चहा. संयमिताई. आजोबांनी बघ किती मस्त मूर्ती रंगवली आहे. काय कसा वाटतं आपला गणपती बाप्पा? माइंड ब्लोइंग. दिस इज सो रिअल. आजोबा यू आर अ मॅजिशियन. हो, आजोबा किती चांगलं वाटतंय. असं वाटतंय बाप्पा आपल्या सगळ्यांकडे खूप प्रेमाने बघतोय. खरंच बघतोय आपल्याकडे. हो, याचे डोळे किती प्रिटी दिसतात. आणि बघ ना, मूर्ती पण किती जिवंत दिसतेय. बट आजोबा, हाऊ डिड यू डू दिस? म्हणजे त्याला खूप पेशन्स लागतात. हा, आधी गणपतीच्या डोळ्याची आखणी करावी लागते बेटा. आणि गणपती बाप्पाच्या ज्या भुवया असतात ना, त्यासाठी आपल्याला फ्लॅट ब्रश यूज करावा लागतो. मग 000, 00 असे पण ब्रश वापरावे लागतात. पण ते खूप डेलिकेट असतात, माहितीये का? आणि डोळे रंगवताना सगळ्यात आधी पांढरा रंग कोरडा होऊ द्यायचा आणि मग त्याच्यात डिटेलिंग करायची. बरोबर? हा, अगदी बरोबर. काय हल्ली बयाप्रमाणे हात थरथरतो रे, पण केलाय प्रयत्न. आणि आजोबा, तो प्रयत्न पूर्णपणे सक्सेसफुल झालाय. काय? येस आजोबा, खरंच यू आर अ जीनियस. थँक्यू. पण यात माझं एकट्याचं क्रेडिट नाही आहे. हा, ईशानने पण मला मदत केली यामध्ये. हो, आणि मला पण खूप मज्जा आली. तुम्हाला माहिती आहे आजोबा, या वर्षी मी फक्त उद्दीर मामा बनवून त्याला कलर केलाय. पण पुढच्या वर्षी मला गणपती बाप्पा करायचंय. कर, तुला आवड आहे ना? ना नक्कीच कर. तुझ्या हातात कला आहे. मी तुला थांबवणार नाही. तू कर. चित्रकला शिक, मोठा मूर्तिकार हो. तुला हवं ते पाहिजे तर करतोस. तुझ्या बाबाच्या बाबतीत मी जी चूक केली ती मी परत करणार नाही. अरे अरे, परमेश्वरानं दुःख दिलंय, पण सुख सुद्धा केवढं दिलंय. चला चला, सावकाश आणा रे, सांभाळून. आणि तिकडे त्या स्टेजच्या बाजूला ठेवा. हा, तिकडे. हा, बरोबर. हा, हो, तोरणे असते तर बरं झालं असतं. सगळा कामाचा लोड ना तुमच्या एकट्यावर नसता पडला. गावी त्याच्या घरी गणपती आहे ना, तो तरी काय करेल, जावंच लागतंय. हो ना. ओ गुलमर टीम, काय चाललंय काय तुमचं सगळं आरामात? अरे गणेशोत्सव तोंडावर आला, उद्यावर आहे.
काय करताय तुम्ही? हो हो देसाई, हळूहळू कशाला चिडचिड करताय? नाही, सगळी कामं होत आहेत बरोबर. हा रुपाली वहिनी, तुम्ही समय आणणार होता, त्याचं काय झालं? त्याचं काय झालं? त्यानं मी माझ्या भावाला दिले तो. त्याच्या घरी यावर्षी पहिल्यांदाच गणपती बसवत आहेत ना. वा, छान. देसाई, समया सुद्धा मला अरेंज करायच्या आहेत. आणि प्रभूबाई, तुम्ही चौरंग आणणार होतात, काय झालं त्याचं? हो हो आणणार होती, पण कुठे ठेवलंय तो सापडत नाही. हो छान, म्हणजे चौरंग देखील आम्हालाच अरेंज करावा लागणार आहे. देसाई, नाही, दिलेली कामं कुणीही करत नाहीयेत. नंतर बसा तुम्ही माझ्या डोक्यावर. हा अहो माझं सोडा, तो थोड्या वेळात हिटलर माझगावकर येईल, तो आता माझ्या डोक्यावर बसेल, त्याचं काय? खरं तर आपण सगळ्यांनी मिळून त्या माझगावकरांच्या डोक्यावर बसायला हवं. आणि काय हो, नक्की ते मूर्ती आणणार आहेत ना? हो ना, त्यांच्या भरोशावर ना आपण त्या गोपीनाथला दिलेली ऑर्डर सुद्धा कॅन्सल केली आहे. हा हो ना, त्याचीच काळजी लागून राहिली. या ऐन क्षणी यांना कोणता मूर्तिकार मिळतोय देव जाणे. त्याची काळजी तुम्ही नका करू. अशोकला जर जमणार नसतं ना, तसं त्यांनी सांगितलं असतं. कळलं ना? तो हो म्हणालाय म्हणजे मूर्तीची सोय करणार म्हणजे करणार. हो, पण कधी? अहो मूर्ती बनणार कधी? त्याचे रंग वाळणार कधी? वेळेत मूर्ती आली म्हणजे मिळवलं. म्हणजे तो काय तो खोबऱ्याचा केक, हा ते तिखट करंजी, तो उपमा, एवढं सगळं कराल काहीच हरकत नाही. म्हणजे पण किती माणसाचं करायचं सुनबाई? अनलिमिटेड असं सांगून आलीये मी, त्याच्यामुळे भरपूर माणसं येतील, असा काही स्पेसिफिक आकडा नाहीये. आता बघ ना, गणपती बाप्पा येणार म्हणजे सगळी लोक येणार, एवढं काम करायचं आपण? नाही ना, म्हणजे हॅपी रिअलायझेशन, भरपूर काम आहेत आणि तुम्हालाच करायची आहेत. करतो पण मला एक प्रश्न पडला. ते बिझनेस सगळं ठीक आहे, पण सणासुदीचे दिवस आहे ना सुनबाई, म्हणजे आपलंच तर काम किती आहे? म्हणजे घरचं झालं थोडं, व्यान धाडलं घोडं, असं होऊन जाईल ना बाप्पा. आणि तू बघ ना, 25 रुपये एक प्लेट, म्हणजे हिशोब करून आले, जमते तुम्हाला? नाही, पण असं कितीचा फायदा होणार इले? त्याची काळजी तुम्ही कशाला करताय? ही जर कामं नीट नाही झाली तर काय होईल, ह्याची काळजी तुम्ही करा. हे बघा, बाबांची ऑर्डर आणि सोसायटीतली जितकी येईल तितकी ऑर्डर, हे सगळं आपल्याला करायचंय. म्हणजे तुम्हाला पूर्ण करायचे आहे, त्या पण एकाच वेळेला. कळलं? जर काही गडबड झाली तर मी मार्क्स कट करणार. हा